महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला बऱ्याच घडामोडी आपल्या आजूबाजूला घडत आहेत आणि आपण त्या रोज बघतो आहोत. मुंबईमध्ये लोकसंख्या वाढीचं प्रमाण आणि विकासाचं प्रमाण थोडंसं कुठंतरी समतोल दिसत नाहीये. आता मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने पहिला प्रश्न विचारतो मी. 137 काहीतरी जागा भाजपने घेतलेल्या आहेत आणि 90 जागा शिंदे सेनेला दिलेल्या आहेत. हा नेमका बॅकफूटवर कसा काय भाजप आला? युतीचं समन्वय चांगलं झालं, याच्यामध्ये कमी अधिक आपण कोणाचा म्हणू नये. एवढं नक्की आहे की एकनाथ शिंदेंना ज्या पद्धतीनं भाजप पाहण्याचा प्रयत्न करत होता तेवढं त्यांना या बार्गेनिंगमध्ये थोडंसं त्यांना कठीण गेलेलं आहे. अलीकडेच कृपाशंकर सिंग यांचं सुद्धा एक वक्तव्य होतं की उत्तर भारतीय महापौर आम्ही करणार आहोत. मुंबईमध्ये उत्तर भारतीय महापौर होऊ शकतो का? महापौर हा मराठीच बसेल यात काही शंका नाही, पण त्याच्यामुळं भाजपला फटकाही बसू शकतो ना. काही नेते स्ट्रॅटेजिकली बोलत असतात, काही नेत्यांकडून अनावधानाने येत असतं, काही नेते कधी कधी चुकून बोलून जातात. ज्या पक्षावरती एवढी टोकाची टीका केली त्याच पक्षाबरोबर तुम्ही निवडणुकीच्या तोंडावरती जाता. ज्या प्रमाणामध्ये आता सोशल मीडिया ॲक्टिव्ह आहे, ज्या प्रमाणामध्ये आता मीडिया ॲक्टिव्ह आहे ते आधी नव्हतं. त्यामुळे आपल्याला इतका मोठा जो काय म्हणू आपण असंतोष कार्यकर्त्यांमध्ये होत होता तो दिसत नव्हता. पण एवढं सगळं इमोशनली होत आहेत लोक, एवढे आक्रमक होत आहेत, तर कुठेतरी भाजपला फटका बसला असं वाटतं का? चर्चेत असलेलं नाव म्हणजे राहुल नार्वेकर. यांच्या घरामध्ये 3 जणांना उमेदवारी दिली आहे भाजपने. वंचितनी काँग्रेसला अडचणीत आणलेलं आहेच आहे, पण वंचितने आपल्या सुद्धा जे काही निष्ठावान कार्यकर्ते आहेत त्यांचा सुद्धा नीट विचार केला नाही. फक्त राजकीय पक्षाभोवतीच हे सगळे चर्चा फिरते, मतदारांचा यामध्ये कुठंच विचार होत नाही.